वजलवार बोलतोय। खबर कुठनं मिळाली? हेडक्वार्टर वरून मी परवानगी मिळवतो, पण मले यशवंतराव उद्या माझ्या समोर पाहिजे, समजलं? आणि नुसत्या खबरा नका काढू, पावलं पुढं टाका। किती महिने झाले माहितीये ना, इथं उत्तर मले द्यायला लागतात। डोकेदुखी झाले नुसते। बाम देऊ का? मी यशवंतराव सरंजामे। हो मीच। काय साहेब, एवढं आश्चर्य वाटून घेण्यासारखं काय आहे त्यात? तुम्ही खूप आठवण काढलीत आमची। उचक्यांनी हैराण झालो बघा। म्हटलं साहेबांना भेटून येऊ म्हणून आलो। म्हटलं त्याशिवाय तुम्हालाही बरं वाटणार नाही, मलाही। कुठं होते? कुठे तुम्ही? कुठं? राजस्थान मध्ये? हा, शेती करायला गेलतो, भाताची। आणली एक गोण, पाठवून देतो नंतर। हे बघा साहेब, पेपरात अभिमान गेल्याची बातमी वाचली, पण त्याची बॉडी काही सापडली नाही अजून। मीच तुम्हाला विचारतो, कुठं आहे अभिमान? आम्हाला माहिती नाही। शोधले? खूप शोधलं। तुम्हाला कशासाठी हवाय तो? बाळशास्त्रीच्या खुनाच्या केसमध्ये प्रमुख आरोपी आहे तो। पण त्यानं तो खून केलेलाच नाही असं तुम्ही म्हणताय। असं त्यानं म्हटलं तर? कोर्टात साबित व्हायला पाहिजे ना राव। तसं झालं तर? त्यासाठीच हवा होता ना त्यो। त्याला आणून समोर उभं केलं तर ऐकून घ्याल? मेलेल्या माणसांची जबानी घेत नाही राव आम्ही। म्हणजे तो जिवंत असता आणि त्यानं स्वतः हे सांगितलं असतं तर तुम्ही कदाचित हे ऐकून घेतलं असतं। कदाचित। परमेश्वर, हा सूर्य आणि हाच जयद्रथ। आता बोला। पण हा तर अभिमानच आहे। तुमच्या डोळ्यांसमोर उभा आहे, अभिमानच आहे। आता याला एखादा चमत्कार म्हणायचा की सिनेमाची गोष्ट हे तुमचं तुम्ही ठरवा। वत्सलवार। हवलदार, याले आत घ्या। एक मिनिट। हे बघा, समोर उभा असला तरी खुनाचा आरोप आहे त्याच्यावर। तुम्ही आधी सगळे तुमचे रेकॉर्ड्स चेक करा, सगळ्या फाईल चेक करा। बाळशास्त्रीचा खून झाला तेव्हा त्याच्या आसपास एका बाईचा आवाज होता। आधी त्या बाईला शोधायचं। ते पोलिसांचं काम आहे आणि ते आम्ही करूच।
त्यासाठी मला कोणाची गरज नाहीये. आत्ता इतकंच सांगा, हा होता कुठं? काय नाही, त्याची स्मृती गेली होती, ट्रीटमेंट चालू होती. कोणाकडे? तो तुमचा प्रश्न नाहीये. तुम्ही जबानी घ्या आणि मोकळं करा. ट्रीटमेंट कुणाची आहे यावरती आमची ट्रीटमेंट ठरते सरंजामे. आणि एका आरोप्याला मदत केल्याबद्दल आम्ही तुम्हाला बी आत टाकू शकतो. साहेब, मी तुम्हाला बोललो होतो की सरड्याची जात आहे, कधी बदलतील सांगता येत नाही. मी तयार आहे. अभिमान. डोंट वरी बा, आम्हाला काही करू शकणार नाही. हवालदार, शेवटचं सांगतोय, पोलिसांना पोलीस असून जे जमलं नाही ते एक पाप म्हणून मी करून दाखवलंय. आता पुन्हा माझ्या अभिमानाला मला गमवायचं नाहीये. त्याची जबानी झाल्यानंतर त्या बाईला जर शोधलं नाहीस तर नकाशावर भिंग लावून शोधलंस तरी सापडणार नाही. अशा गावाला पाठवून देईन. त्रास करून घेऊ नका मिस प्रिया. डॉक्टर, मला माझ्या आयुष्यातला एक अख्खा दिवस आठवत नाही. त्या दिवसातलं काहीच आठवत नाही. आणि मी खूप प्रयत्न केला आठवण्याचा, पण मला फक्त त्रास होतोय, बाकी काही नाही. इतका विचार करू नका. टेम्पररी मेमरी लॉस. अचानक लाईट गेले की काही क्षण आपल्याला दिसेनासं होतं, आणि ते लाईट आले की आपण लाईट जाण्याआधी काही क्षण काय करत होतो हे आठवत नाही, किंवा ते आठवायला वेळ लागतो. कारण आपले सगळे सेन्सेस तेव्हा अंधाराला सरावण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच काहीतरी झालं असावं मिस प्रिया. पण डॉक्टर, त्या काळात बरंच काही घडलंय आणि बाकीच्यांना ते आठवतंय, फक्त मला आठवत नाही. याचा त्रास होतोय मला. रिलॅक्स मिस प्रिया, शांत व्हा. मी प्रयत्न केला, पण त्या दिवसाचा विचार मनात आला की मिस प्रिया, सगळं काही आठवेल. माझा अभ्यास सांगतोय तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण कधी? माझी सहनशक्ती आता संपत आली आहे डॉक्टर. पेशन्स मिस प्रिया, पेशन्स. And don't behave like a patient. You are not. I'm sorry. पण मग असं का होतंय? वरवर पाहता मला असं वाटतं टेम्पररी मेमरी लॉसच्या मागचं कारण विक्रांतचं असं अचानक निघून जाणं असू शकतं. कधी कधी असं होतं मिस प्रिया की एखादी कटू आठवण अचानक डोकं वर काढते आणि बाकीच्या कुठल्याच गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. पण डॉक्टर, त्या काळात असं काहीच घडलं नाहीये ज्यामुळे विक्रांतची एखादी आठवण अचानक डोळ्यासमोर यावी. खरं तर या मेमरी लॉसच्या आधीपर्यंतचं मला सगळं आठवतंय. ठीक आहे, मी काही गेसेस करत होतो मिस प्रिया, बट डोंट वरी. पण मला आठवेल, सगळं आठवेल मिस प्रिया. ह्यापेक्षाही कॉम्प्लिकेटेड केसेस सॉल्व्ह झाले आहेत. माझा माझ्या अभ्यासावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्यावरही. थँक्स डॉक्टर. यासाठी काही ट्रीटमेंट किंवा औषधं? नॉट ॲट ऑल. गरजच नाही.
ट्रीटमेंट शिवायच क्युअर होऊ शकता तुम्ही. सो जस्ट गो अहेड विथ युअर नॉर्मल रुटीन. थँक्यू डॉक्टर. एनी टाइम. बाबांचा शर्ट कशाला आणलायस? घालायचंय. मोठा नाही का होणार? मोठा होणार राजा, असं घालायचा नसतो. बाबा ना गावाला गेलेत, लांब गावाला गेलेत. कामासाठी गेलेत की नाही, कामासाठी. आले ना बाबा, आले ना तुला आणि मला घेऊन जा. आले की घेऊन जा. आता मला जरा अभ्यास करू दे का? अभ्यास काम करते की नाही? शर्ट आत ठेवू नये, घडी घालून आत ठेव. बाबांचा शर्ट घातलास, बुजगावणं दिसतंय. बघू. बापरे, केवढे मोठे होत आहेत कपडे. बाबा जाड झालेत ना. बाबांना बारीक व्हायला सांगूया. बाबा आले ना की आपण दोघं बाबांना बारीक व्हायला सांगूया. फोन करायचं नाही. आले की सांगू. बाबा कामात आहेत की नाही? कामात आहेत बाबा. आता सोन्या आता नाही करायचा. नाही. प्रथमेश बर एक मिनिट. हो आले. हो सांगते. ये. बाप रे, केवढी गडबड आहे या मुलाला. नॉट रिचेबल लागतोय. हे बघ, बाबांचा फोन लागत नाही. नाही लागत आहे राजा. ए माझ्या असं नाही करायचं. बाबा आले ना, बाबा आले की बाबांना सांगूया. वेडा मुलगा आहे. विराज, समोरचा माणूस जेव्हा चुका करतो ना, तेव्हा त्याला चुकू द्यायचं असतं. कारण त्यानंतर त्याची प्रत्येक चूक ही पुरावा झालेली असते. आणि तनिष्कानं नेमकं हेच केलंय. आता माझा पुढचा प्लॅन ऐक. तुझा प्लॅन ऐकण्याआधी मला काही सांगायचं आहे शेखर. बोल ना. मी विचार करतोय ही केस मागे घ्यावी. काय? हो शेखर, मी ही केस मागे घेतोय. तू काय बोलतोयस कळतंय का तुला? अरे विराज, सध्या ही केस आपल्या किती हातात आहे याची कल्पना नाहीये तुला. अरे पियू तिथून निघाली, एकटी तुझ्याकडे आली आणि तुझ्या बरोबरच राहिली. तुझ्या बरोबर ती वसईला सुद्धा जाऊन आली. ती राजरोसपणे.
विराज, माहितीये कितीतरी गोष्टी आपण सहज साध्य करू शकतोय. शेखर, पियू इथे राहिली कारण तिला तनिष्काने परवानगी दिली. ती वसईला आली कारण तनिष्कानेच तिला परवानगी दिली. अरे तू का त्या परवानगीला चिकटून राहिलायस? तिनं परवानगी दिली नाही, तिला द्यावी लागली. पियू तिच्यापासून दुरावू नये म्हणून. नाही शेखर, मला फक्त इतकंच कळतंय, माझ्या विनंतीला मान देऊन तनिष्काने होकार दिला. आता मी तिचं ऐकायला हवं. अरे फसतोयस तू विराज. अरे हा तिचा आणखी काहीतरी डाव असेल. शेखर, नाही ठीक आहे, तू म्हणत असशील तर मी करतोय, पण मी फक्त तुझ्यासाठी लढत होतो. कोर्टाला कन्व्हिन्स करत होतो की पियू तुझी आहे आणि तिला तुझी गरज आहे. पण तू आता म्हणतोस तर ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता आपण ही केस मागे घेतली तर पुन्हा उघडणं अशक्य आहे. जस्ट इम्पॉसिबल. ठीक आहे. विराज, अरे पुन्हा एकदा विचार कर, कारण हे करून तू खूप मोठी चूक करतोयस. शेखर, कायद्याने लग्न झालं, कायद्याने ते मोडलं, कायद्यानेच पियू तिच्याकडे गेले. या सगळ्या प्रकरणात माझ्या विनंतीला, माझ्या इच्छांना शून्य किंमत होती. आज पहिल्यांदा कायद्यामध्ये न आणता असं काहीतरी घडलंय शेखर. जे प्रश्न कायद्याच्या मदतीशिवाय सुटणार आहेत, त्यांना कायद्याच्या चौकटीत का बसवायचं? इट्स फाईन. तू खुश आहेस ना? पण भीती एवढीच वाटतीये, जे पहिल्यांदाच घडलंय ते शेवटचं ठरू नये. आणि तोच तनिष्काचा डाव आहे. सुलेखा, सगळं लक्ष एकवट, एकाग्रता वाढव. नुसतं मित्राचं नव्हे तर शत्रूचंही कल्याण होऊ दे. आणि नाश होणारच असेल तर शत्रूचा नाही, त्याच्या मनातल्या शत्रुत्वाच्या भावनेचा नाश होऊ दे. नको, तिथे नको ना बाबा. तुम्ही नका जाऊ मला कुठे सोडून. नका जाऊ तुम्ही. हां, नका जाऊ. मला सांगताय मन एकाग्र करायला? तुमचं काय चाललंय? थाऱ्यावर नाहीये मन.